काय करू? मला जे करायचं ते कसं करू? ती स्वीटी शेपूट टाकून घरी गेली आहे. आता मलाच काहीतरी करावं लागणार. चला आता हे झालंय, मीटिंग्सना कन्फर्मेशनसाठी कॉल करते. वर्षा वर्षा, श्रावणी इथे स्टडी रूम मध्ये आहे. तिला सांग मी माझ्या रूम मध्ये बोलवले लगेच. ठीक. श्रावणीताई, आत्यासाहेबांनी तुम्हाला अर्जंटली बोलवलंय. मला कशासाठी? ते माहीत नाही. बरं तो हो पुढे, मी जाते. हो बरं ठीक आहे. आत्याने कशाला बोलावलं असेल? असो, जाऊ दे, मी जाते. नाहीतर ती परत बाबांकडे जाऊन काहीतरी चुगली करेल. श्रावणी, त्या स्वीटीनी केलेला प्लॅन जरी फसला असला तरी आता मी केलेल्या प्लॅननी तुझी पुरती वाट लागणार आहे. आता खरी मजा येणार आहे. शुभूच्या असिस्टंटची चांगलीच तारांबळ ओढणार आहे. आत्या, मला बोलून ही कुठे गेली? आत्या, काही नाही, एवढी सगळी कामं सोडून आली मी हिच्यासाठी. काही असतं बाबा हिचं. आत्या, असो, मला एवढी कामं आहेत, मी ती करते. आत्या, अरे बापरे, हिने मला स्टडी रूमच्या बाहेर पडताना पाहिलं तर नाहीये ना? तू मला तुझ्या खोलीत बोलवलं होतंस ना, मग तू इकडे काय करतेस? तुला तिथे यायचा त्रास नको म्हणून मी चाले शोधत तुला. काम काय बोल? काही नाही. तू भेटायला बोलवलं होतंस ना मला. अगं, तुझं काम कसं चाललंय ते बघायला आले होते. काय आहे, विश्वंभरला सगळं अप टू डेट लागतं ना, म्हणून म्हटलं जरा एकदा जाऊन बघून येऊया. काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित चाललंय माझं. छान छान छान. असं छान काम कर बरं का. आणि काही लागलं तर सांग मला, मी आहेच. असं का बोलली जसं की तिला माझी खूप काळजी? काय मी पण काय बोलते? या बाईला आणि माझी काळजी कसं शक्य? असं उगाच सगळा वेळ वाया गेला, इतके काम आहेत. आता खरी मज्जा येणार आहे श्रावणी. मीटिंग एकाची, येणार दुसरीच. विश्वंभरला अशा चुका बिलकुल सहन होत नाहीत. तो तुझ्यावर ओरडणार आणि मग जे व्हायचं ते होणारच. बापरे, हे काय काय कळतच नाहीये. आता ह्या सगळ्याच्यामुळे मीटिंगच्या वेळा चुकल्या तर? शालिनी मॅडम 1 वाजता आणि नाही 12, काय कळतच नाही. आता गडबड झाली तर बाबा नक्की चिडतील. नाही म्हणजे ते माझ्यावर चिडतील ह्याचं काही नाही मला, पण त्यांना त्रास होईल ह्याचं वाईट वाटतं.
शुभूला विचारते, त्याला तर सगळं तोंडपाठ आहे. नको, तो त्याच्या कामात बिझी असेल. मी सुद्धा माझं काम जबाबदारीने करायलाच हवं. काय हे किती खाडाखोड करून ठेवलीये. हिना जरा नीट लिहून घ्यायला हवं होतं. स्वीटी, अगं काय झालं? अगं स्वीटी थांब. अगं का अशी करायलीस? अगं मला सांग तरी. काय झालं? काय झालं कळलं मी. काय सांग गं तुम्ही. स्वीटी बस इकडे. शांत हो. इकडे काय झालंय का? अगं काय झालंय? का स्वतःला एवढी त्रास करून घ्यायला लागलीस? सांगा की मग तुमच्या लेकाला गेम खेळायला माझ्या संगत होणारा बायको संगत ती श्रावणी त्याला जवळची वाटायला लागले. आता काय केलं त्यानं काय केलं? आज माझा बी पहिला दिवस होता का नाही कामाचा. मला तुमच्या हातचं ते गुडलक लोणचं खायचं होतं तर नाही बोलला मला. मग मी बी साहेबांच्या समोर बोललो. भरव मला. काय केलं माहितीये त्यानं? काय? तिखट लोणचं भरवलं. मला का मागा लागला शुभ असं माझ्या संगत. वैरी आहे वय मी त्याची. अरे देवा, असं केलं वय त्याने. तू काय काळजी करू नकोस. हे बघ, मी तुला करून देतो की भर लोणचं. तू कशाला स्वतःला त्रास करून घे? नाही त्या मला लोक लोणचं बिंचं काय आणि मी त्यात ऐकतच नसतोय. मला नाही ऐकत कोणाचं. शांत हो की जरा. तुम्ही दोघी जरा बाहेर जा. आम्ही बोलतो काय स्वीटीशी. चिडली बघ किती. होय आम्ही बोलतो. अगं मी कवा धन्न तिला विचारायले तर काही बोला ना ती तर तुझं काय ऐकणार शोभे ती. एकदा विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही बोलतो ना आमचं ऐकल स्वीटी. जावा तुम्ही बाहेर जावा. बरोबर मी नक्की चला शोभी जरा नीट समजाव. जावा बाहेर. शांतता द्या जरा स्वीटीला. काय काय पोरगी केवढा गोंधळ घातलाय. स्वीटी हळूहळू इलेक्शनची तयारी करायला घ्यायला लागणार. या आपण जनतेची एवढी कामं केली आहेत की जनता इलेक्शनमध्ये आपल्या पाठीशी नक्की उभी राहील. पण प्रचारामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये. तू काही काळजी करू नकोस. मी आणि शुभू सगळं सांभाळून घेऊ. यावेळेस विरोधक जरा जास्त आक्रमक होतील असे दिसतंय, पण सामाळून राहायला हवं आपल्याला. खरंय. नमस्कार. शावी म्हणून तुम्ही हो, आज 12ची मीटिंग ठरली होती ना. सॉरी, 5 मिनिट उशीरच झाला मला. पण ह्यानंतर मला आता दुसऱ्या मीटिंगला जायचंय. आपण जरा लवकर आटपूया का मीटिंग? नाही, आपली मीटिंग 1 वाजता ठरली होती. नाही हो, तुमच्या असिस्टंटनी मला 12 वाजताची वेळ दिली होती फोनवर. मागच्या वेळेस शुभंकरशी बोलणं झालं होतं आणि आता कोणीतरी मुलगी बोलत होती. बरं, पृथ्वी मॅडम जरा कॉन्फरन्स रूममध्ये बसू. मी आलोच. मी घेऊन जातो भैया. हां, या प्लीज या. वेळेचं काय माझ्या पुढे होत राहतं. हो. हां, नंदा का त्या मुलीला आत्ताच्या आत्ता बोलव. जा रे, जरा श्रावणीला बोलव लवकर.